त्यांच्या कुटुंबाच्या डोळ्यामध्ये सर्वांच्या आज डोळ्यात पाणी आहे. सगळ्यांनाच वाईट वाटतं या विषयावर. या न्यायाच्या लढाईमध्ये तुमचं देखील खूप मोठं योगदान होतं. न्यायाच्या लढाईमध्ये तुमचं योगदान होतं. अनेक वेळा तुम्ही अधिवेशनात देखील हा मुद्दा मांडला. मात्र आज हवा तितका न्याय ज्याला म्हणतो आपण, फास्ट ट्रॅक कोर्ट असेल किंवा एक आरोपी अद्याप फरार आहे, नेमकं याचा अपयश कुणाचा आहे? एक आरोपी आज सुद्धा फरार आहे. मी मागच्या वेळेस बोलताना म्हणलं होतं तो जिवंत आहे की नाही आहे. दुसरा विषय की ह्या कोर्ट केस संदर्भात जे काही सरकारी वकील आहेत त्यांचं वारंवार ह्या संदर्भातलं बोलणं होतं, त्यांच्या परिवाराशी बोलणं होतं. आता येणाऱ्या ह्या 12 तारखेला या केस संदर्भातले दोषारोपपत्रसुद्धा दाखल येणार. मात्र एकंदरीत जर बघितलं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये इतर जे आरोपीला सहकार्य करणारे जे आरोपी होते त्यांना सहारोपी केलं गेलं नाही किंवा इतर जो तपास आहे तो देखील झाला नाही. त्याच्या कुटुंबाच्या मागण्या होत्या, त्या मागण्यांकडे मी आत्तापर्यंत जेव्हा वाल्मिक कराड फरार होतं मी त्यावेळेससुद्धा प्रत्येक बाईटमध्ये हा विषय बोललो होतो की जे CDR आहेत तो तपास काय, जे त्यांना त्यावेळेस संरक्षण देत होते, ते फरारी असतानामध्ये कुठं त्यांना थांबवलं होतं, त्यावेळेस तर त्यांचं CDR रिपोर्ट काढला मोबाईलचं, तर सगळ्या गोष्टी समोर येतील. अजून त्यांच्या न्यायाच्या लढाईमध्ये तुमची भूमिका कशी असणार इथून पुढे? नाही, मी पूर्ण पाठपुरावा आहे. त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आम्ही वकिलांमार्फत किंवा कोर्टाच्या प्रत्येक तारीखबद्दल हे काय जे झालं ते आम्ही आहे. जोपर्यंत त्या वाल्मिक कराडला फाशी होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.